नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी सामान्य ज्ञानवरील सराव प्रश्नसंच क्रमांक 11 बघणार आहोत. याआधी आपण 10 सराव प्रश्नसंच घेतले आहेत. ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि चॅनलवर आपल्या नागपूर उच्च न्यायालय शिपाई भरती या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न असा असणार आहे, भारतरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 अशोक सराफ, 2 लालकृष्ण अडवाणी, 3 व्यंकय्या नायडू, 4 पद्मा सुब्रमण्यम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? भारतरत्न पुरस्कार 2024 हा लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लालकृष्ण अडवाणी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटले आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 सयाजीराव गायकवाड, 2 आहे बी आहे शाहू महाराज, सी आहे महात्मा गांधी, डी आहे भारतीय जनता. तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड यांनी असे म्हटले होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सयाजीराव गायकवाड. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन दिलेले आहे: 1 1924, बी 1920, सी 1925, डी 1923. तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना 1920 या वर्षी झाली होती, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1920. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, स्वर्णसिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? ऑप्शन दिलेले आहे: 1 माहिती अधिकार, 2 एकेरी नागरिकत्व, 3 प्रस्तावना, 4 मूलभूत कर्तव्य. तर स्वर्णसिंग समिती ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवायचं आहे, स्वर्णसिंग समिती ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, मूलभूत कर्तव्य. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झाली? ऑप्शन दिलेले आहे: ए 1996, बी 1995, सी 1997, डी 1998. तर मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये 1995 पासून सुरू झाली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1995. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, पहिली जनगणना 1872 कोणत्या व्यक्तीच्या काळात झाली? म्हणजे पहिली जनगणना जी झाली होती 1872 मध्ये, ते कोणत्या व्यक्तीच्या काळात झाली? ऑप्शन दिलेले आहे: 1 लॉर्ड मेयो, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड डलहौसी, डी आहे लॉर्ड हेस्टिंग. तर पहिली जनगणना 1872 ही लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली होती, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड मेयो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीत झालेला आहे? ऑप्शन दिलेले आहे: ए रास, बी गरबा, सी मोहिनी अट्टम, सी डी कुचिपुडी. तर गुजरातमधील गरबा या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, गरबा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? ऑप्शन दिलेले आहे: 1 मूकनायक, बी जनता, सी समता, डी संदेश. तर यापैकी संदेश या प्रकारचं वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं नव्हतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, संदेश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, शुभयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 राजस्थान, बी गुजरात, सी केरळ, डी तामिळनाडू. तर शुभयात्रा योजना ही केरळ या राज्याने सुरू केलेली योजना आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले आहे: 1 जानेवारी, 31 डिसेंबर, 2 जानेवारी, 28 डिसेंबर. तर 1 जानेवारी या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDOचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, 1 जानेवारी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या ठिकाणी भारताचे सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 कोलकाता, बी नवी दिल्ली, सी इटानगर, डी लेह. तर भारताचे सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे लेह या ठिकाणी, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, लेह. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन दिलेले आहे: 1 मुंबई,
बी इंदोर, सी नागपूर, डी पुणे. तर बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पुणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे गोपीचंद पडळकर, बी आय माधव कुलकर्णी, सी माधव भंडारी, डी रामसागर वर्मा. तर अयोध्या या पुस्तकाचे लेखक आहे माधव भंडारी. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी माधव भंडारी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. सांस्कृतिक महोत्सव आडीपेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन दिलेले आहे पंजाब, बी राजस्थान, सी गुजरात, डी तामिळनाडू. तर आडीपेरुक्कू हा सांस्कृतिक महोत्सव तामिळनाडू राज्यातील आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन दिलेले आहे वृद्ध आणि अपंगांसाठी, बी मुलांसाठी, सी महिलांसाठी, डी सैनिकांसाठी. तर राष्ट्रीय वयोश्री योजना ही वृद्ध आणि अपंगांसाठी सुरू केलेली योजना आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वृद्ध आणि अपंगांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.